महाराष्ट्रात ऊसतोड कामगारांच्या समोर समस्यांचा डोंगर उभा आहे। त्यातही ते पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोड करत राज्यभर फिरतात। मात्र हे करताना अनेक कामगारांचा मृत्यू झालाय। या मृत कामगारांच्या वारसांना सरकार आर्थिक मदत देतं, त्यासाठी एक महामंडळही स्थापन करण्यात आले। तरीही 2 वर्षांपासून अनेक मृत कामगारांच्या नातेवाईकांना मदत मिळालेलीच नाहीये। पाहुयात यावरच लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। ऊसतोड कामगारांचे भोग कधी संपणार? मृत कामगारांच्या वारसांना मदत कधी? 2 वर्षांपासून वारसांचे सरकारकडे डोळे। महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ऊसाची शेती होते, त्यातून ऊसतोड कामगारांना रोजगार मिळतो। मात्र या ऊसतोड मजुरांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागते। आपलं घरदार गाव सोडून हे कामगार महाराष्ट्रभर ऊसतोड करत फिरत राहतात। त्यांच्या समस्यांवर लोकशाही मराठी नेहमीच आवाज उठवते। त्यातच आता नवी आणि धक्कादायक माहिती समोर आली। ज्या कामगारांचा ऊसतोड करताना मृत्यू झालाय त्यांच्या नातेवाईकांना सरकार मदत देतं, मात्र ही मदत 2 वर्षांपासून मिळालेलीच नाहीये। गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळामार्फत 2024 पासून योजना। मृत ऊसतोड कामगारांच्या वारसांना 5 लाखांची मदत दिली जाते। आतापर्यंत 51 प्रस्ताव मंजूर, 2,55,00,000 रुपयांच्या मदतीचं वाटप। 2 वर्षात 83 मयत कामगारांच्या वारसांना आर्थिक मदत मिळालीच नाही। औरंगाबादला नेली, इकडे तिकडे नेली, काय त्यांना काय फरक पडला नाही। त्यांचा मग मृत्यू झाला त्यांचा। आजही मला ऊस तोडायला जावं लागते। आम्हाला कारखान्याकडून काय लाभ मिळाला नाही, काही नाही। पडलेवर टाईलीवर आणि मग त्यांचा अपघात झाला। कारखान्याला जाऊनच अजून पण काम करते आणि मला आधार कशाचाच नाही, कारण शेती नाही, काही नाही, 2 मुलांचं शिक्षण आहे। 2 वर्षात बीड जिल्ह्यातील 122 ऊसतोड कामगारांचा अपघाती मृत्यू झालाय। त्यातील अनेक कामगारांना अद्याप मदत मिळालेली नाही। याबाबत सरकारनं तातडीनं पावलं उचलावी अशी मागणी होते। बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगार हे 2 गळीत हंगामामध्ये जवळपास 120 ते 122 मयत झालेत। ऊसतोड कामगाराला एकही रुपया भेटला नाही। प्रत्येकी 10 लाख रुपये देण्यात यावं ही आमची पूर्वीपासूनची मागणी आहे आणि आता पण तीच मागणी आहे। तर लोकशाही मराठीने याबाबत प्रशासनाला जाब विचारला, तेव्हा ते काय म्हणाले पहा। आपल्याला जवळपास 18 प्रस्ताव प्राप्त झाले। या 18 प्रस्तावापैकी 4 प्रस्ताव इतर जिल्ह्यातले आहेत आणि 14 प्रस्ताव आपल्याकडचे। पण त्यामध्ये काही डॉक्युमेंटची कमतरता असल्यामुळे ती आपण 7 ते 8 दिवसामध्ये पूर्ण करून घेत आहोत आणि पुढले 8-15 दिवसामध्ये या लाभार्थ्यांचे अर्ज देखील जिल्हास्तरीय समितीकडे ठेवून त्याची मंजुरी होईल आणि त्याचे अनुदान प्राप्त करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू। महाराष्ट्रात ऊसतोड करून पोट भरणाऱ्या कामगारांची संख्या प्रचंड मोठी आहे। हे कामगार जीवाची पर्वा न करता ऊसतोड करत असतात। त्यातच त्यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या वारसांना सरकार आर्थिक मदत देतं। मात्र ही योजना फक्त लागू केली गेली, तिचे ढोल फक्त वाजवले गेले का, असा सवाल आता विचारला जातोय। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।